तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर अर्जंट माहिती पहा. सिम कार्डच्या रिचार्ज संदर्भात 5 भयानक नियम लागू झाले आहेत. तुमच्या खिशात जर मोबाईल असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही सिम टाकलेला असेल, ज्यामध्ये तुम्ही VI, जिओ, एअरटेल, BSNL कोणतंही सिम कार्ड तुम्ही वापरत असाल आणि जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर तुम्हाला होणार मोठा दंड. केंद्र सरकार आणि दूरसंचार मंत्रालयाने असे 5 कडक नियम आणले आहेत. यातला एक पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 3 वर्षाची जेल आणि 50 लाख रुपये दंड होऊ शकतो. दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. यातला तिसरा आणि चौथा नियम हा सगळ्यात भयानक आहे, जो 80% मोबाईल वापरणाऱ्या सगळ्या जनतेला लागू पडतो. त्यांचं जे रिचार्ज आहे तर ते रिचार्ज आता 10 पटीने वाढणार आहे जर हा तिसरा आणि चौथा नियम पाळला नाही तर. पाचवा नियम हा अतिशय आनंदाचा आहे. पाचवा नियम जर पाळला तर तुमचा मोबाईलचा रिचार्ज खर्च कमी होणार आहे. होय, मोबाईल वापरकर्त्यांसाठी सरकारने पहिल्यांदाच कडक नियम लावलेले आहे. त्यातले 4 नियम हे कडक आहेत, पण 5वा नियम हा आनंददायी निर्णय आहे. पहिल्यांदाच मोबाईल वापरणाऱ्या लोकांना दंड लावण्याचा निर्णय आता घेतला गेला. स्वतः प्रधानमंत्री यांनी याची माहिती दिलेली आहे. पहा, तुम्ही म्हणाल मी काय केलं? मी फक्त रिचार्ज करतो आणि फोन वापरतो. पण लक्षात घ्या, सरकारने एक पडताळणी केली. त्या पडताळणीत असं लक्षात आलं की एका व्यक्तीच्या नावावर बऱ्याच वेळा 2-3 सिम कार्ड आहेत. काही लोकांच्या मोबाईलमध्ये 2 सिम तर काही मोबाईलमध्ये 3-3 सिम टाकलेले असतात. तसेच रिचार्जच्या बाबतीत देखील सरकारच्या काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. आता हे जर नियम पाळले नाही तर तुम्हाला खूप महागात पडणार आहे. सरकारने स्पष्टपणे आता सांगितले की कोणालाही सोडणार नाही. मग जर तुम्ही मोबाईल वापरत असाल आणि तुम्ही जर रिचार्ज करणारे असाल तर रिचार्ज करणाऱ्यांनी हा व्हिडिओ पहा, कारण की एक चूक जर केली तर तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. लक्षपूर्वक ही सगळी माहिती पहा. तुमचा मोबाईल तुमचा जेलचा रस्ता उघडू शकतो. आम्ही चेष्टा करत नाहीयेत. जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल, आयफोन असेल किंवा साधा छोटा जिओचा फोन असेल तरीही हा नियम तुम्हाला लागू होतो. जर तुम्ही ही एक छोटीशी चूक केली तर तुम्हाला 3 वर्षांची जेल आणि 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे नियम सांगणार आहे, ज्यातील पहिले 4 नियम ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. हे नियम म्हणजे तुमच्या खिशाला पडलेलं भगदाड आहे. पण एक 5वा नियम असा आहे जो ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की देवानेच आपल्याला वाचवलंय. तो शेवटचा नियम गुड न्यूज आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यापूर्वी हे धोके नीट समजून घ्या, नाहीतर उद्या पोलीस तुमच्या दारात असतील. पहिला जो नियम आहे तो 70% लोकांना लागू पडत नाहीये, तो 30% लोकांना लागू पडतो. पण कदाचित तुम्ही जर ही गोष्ट केलेली असेल सिम कार्ड घेताना, तरीही तुम्ही लक्षपूर्वक हा नियम ऐका, कारण की याचा दंड 50 लाख रुपये आहे. पण त्यानंतरचा दुसरा, तिसरा आणि चौथा जो नियम आहे तो प्रत्येकाला लागू पडतोय आणि तो जर पाळला नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आधी पहिला नियम जाणून घेऊया. का 50 लाखाचा दंड लागणार आहे? का तुरुंगवास होणार आहे? हे सगळ्यात आधी जाणून घेऊया. नंतर दुसऱ्या नियमाच्या अंतर्गत 10,000 रुपयांचा दंड कशा पद्धतीने होईल आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आनंदाची बातमी म्हणजे 5वा नियम. 5वा नियम आनंदाचा नियम आहे. त्या अंतर्गत काय खुशखबर आहे ते ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा रिचार्ज तुम्हाला महाग पडेल. बघा, आपल्याकडे काय पद्धत आहे. वडिलांच्या नावावरचं सिम मुलगा वापरतो, आईच्या नावावरचं सिम मुलगी वापरते किंवा एखाद्या जुन्या मित्राने काढून दिलेलं सिम आपण वर्षानुवर्ष वापरतो. आपल्याला वाटतं यात काय मोठी गोष्ट आहे. पण आता नीट ऐका. सरकारने आणलेला नवीन दूरसंचार कायदा काय सांगतो? जर तुम्ही फेक डॉक्युमेंट्स किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी नावावरचं सिम कार्ड वापरत असाल तर तो गुन्हा मानला जाणार आहे. समजा तुम्ही ज्याच्या नावावर सिम घेतलंय त्या व्यक्तीने उद्या सांगितलं की हे सिम माझं नाहीये किंवा त्या सिमवरून कोणाला चुकीचा मेसेज गेला तर पोलीस सर्वात आधी तुम्हाला उचलणार. पूर्वी कसं व्हायचं, ओळख आहे म्हणून दुकानदार कोणाचंही आधार कार्ड लावून सिम देऊन टाकायचा. पण आता बायोमेट्रिक आणि चेहरा ओळखण्याची सिस्टम इतकी कडक झाली आहे की जर सिम वापरणारा आणि सिम ज्याच्या नावावर आहे तो माणूस एक नसेल तर तुम्हाला 50 लाखांचा दंड भरावा लागेल. तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सांगणार आहे कसं तपासायचं, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या पूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणू शकते. आता दुसरा नियम अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त सिम आहेत, म्हणजे 2 सिम, 3 अशा प्रकारचे एकापेक्षा जास्त सिम कार्ड असतील तर त्या लोकांसाठी हा नियम आहे. पण 5वा नियम जो आहे तर तो आनंदाचा निर्णय आहे. तुमचा खर्च वाचवणारा नियम जो 5वा आहे तो जर तुम्ही पाळला तर तुमचा रिचार्ज भयानक स्वस्त होणार आहे. आता दुसरा नियम. आपल्याकडे बऱ्याच जणांकडे 2 सिम असतात.
एक सिम आपण फक्त इन्कमिंगसाठी ठेवतो आणि त्यात रिचार्ज करत नाही. तुम्हाला काय वाटतं, रिचार्ज नाही केलं तर काय होईल? फार फार तर सिम बंद होईल, दुसरं काय? नाही मित्रांनो, खरी अडचण तिथेच सुरू होते. ट्रायचा नियम सांगतो की जर 90 दिवस तुमच्या सिमवर कोणतीही हालचाल झाली नाही तर ते सिम कायमचं बंद केलं जातं. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की तेच सिम कार्ड काही दिवसांनी दुसऱ्या कोणातरी अनोळखी माणसाला विकलं जातं. आता विचार करा, तुमचं बँक खातं त्याच नंबरला जोडलेलं असतं, तुमचं फेसबुक, व्हॉट्सॲप, फोनपे सगळं त्याच नंबरवर असतं. जर तो नंबर एखाद्या भामट्या माणसाच्या हातात पडला तर तो एका मिनिटात तुमच्या बँकेतले कष्टानं कमावलेले पैसे गायब करू शकतो. क्रिकेटर रजत पाटीदारच्या बाबतीत हेच घडलं. त्याचा जुना नंबर बंद झाला आणि तो एका दुसऱ्या माणसाला मिळाला. त्या बिचाऱ्याला विराट कोहलीपासून सगळ्यांचे फोन यायला लागले. तुमची खाजगी माहिती, तुमचे फोटो, तुमचे मेसेजेस आता सुरक्षित नाहीत. त्यामुळे रिचार्ज न करणं ही साधी गोष्ट समजू नका, ती तुमच्या उद्ध्वस्त होण्याची सुरुवात असू शकते. तुमचा जुना मोबाईल नंबर रिचार्ज न करणं ही साधी चूक नसून तुमच्या उद्ध्वस्त होण्याची सुरुवात ठरू शकते. क्रिकेटर रजत पाटीदारचा नंबर दुसऱ्याला मिळताच त्याला थेट विराट कोहलीचे फोन येऊ लागले. विचार करा, जर तुमचा बँकिंग आणि सोशल मीडियाशी जोडलेला नंबर भामट्यांच्या हाती लागला तर एका मिनिटात तुमचे कष्टाचे पैसे गायब होतील. दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या 28 दिवसांच्या प्लॅनचा सापळा रचून वर्षातून 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करून घेतात. हा थेट तुमच्या खिशातला 13व्या महिन्याचा दरोडा आहे. रात्री 12 वाजता तुमचा हक्काचा उरलेला डेटा जप्त करणे ही तर शुद्ध लूटच आहे. पण आता खासदार राघव चड्ढा आणि दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पुढाकारामुळे चित्र बदलते आहे. आता कंपन्यांना पूर्ण 30 दिवसांचा प्लॅन देणं बंधनकारक झाले असून डेटा रोलओव्हर आणि रिचार्ज संपल्यावरही इन्कमिंग कॉल सुरू ठेवण्यावर सरकार कडक पावलं उचलत आहे. तुमची खाजगी माहिती आणि कष्टाची कमाई वाचवण्यासाठी आता सावध राहण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत जे काही तुम्ही ऐकलं ते वाचून किंवा ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल, पण ही आजची वस्तुस्थिती आहे. तंत्रज्ञान जेवढं आपल्याला जवळ आणतंय तेवढंच ते आपल्याला धोक्यातही टाकू शकतं. म्हणून हा व्हिडिओ इथे सोडू नका, कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे की या संकटातून वाचण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे. सर्वात आधी तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे मला माहीत आहे का? नसेल तर ते आत्ताच तपासा. गुगलवर जाऊन टॅफकॉप पोर्टल सर्च करा. तिथे तुमचा नंबर टाकून OTP मिळवा. तुम्हाला लगेच दिसेल की तुमच्या नावावर किती अनधिकृत सिम चालू आहेत. जे सिम तुमचे दिसणार नाही तिथेच रिपोर्ट करून बंद करा. ही पहिली पायरी आहे तुमच्या सुरक्षेची. दुसरी पायरी, तुमचं जे दुय्यम सिम म्हणजे सेकंडरी सिम आहे ते तुम्ही फक्त बँकेसाठी वापरता त्याकडे दुर्लक्ष करू नका. किमान दर 2 महिन्यांनी त्यात छोटा रिचार्ज करत राहा, जेणेकरून तो नंबर तुमच्याकडून हिरावला जाणार नाही. लक्षात ठेवा, तुमचा तो नंबर बंद होणं तर तुमच्या बँक खात्याची चाबी चोरीला जाण्यासारखं आहे. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर एक चळवळ आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील मित्रांना या नियमांची माहिती नसते. त्यांना हे नियम साध्या भाषेत समजावून सांगा. त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाचंही 50 लाखाचं नुकसान होणार नाही व कोणालाही तुरुंगात जावं लागणार नाही. मला कमेंट करून नक्की सांगा, सध्या तुम्ही कोणत्या कंपनीचं सिम वापरताय, जिओ, एअरटेल की VI, आणि तुमचं रिचार्ज महिन्याला किती रुपयांचं असो. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला कळतं की नक्की कोणती समस्या तुम्हाला जास्त पैसा होते. त्यातच एक आनंदाची बातमी पुन्हा आठवण करून देतो. सरकारने 30 दिवसांच्या रिचार्जला एक कडक नियम केला आहे. जर तुमची कंपनी अजूनही 48 दिवसांचं रिचार्ज देत असेल तर ग्राहक मंचाकडे तक्रार कशी करायची यावर मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबून ठेवा. सावध राहा, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.